नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। आता 2025 पासून ह्या महत्त्वाच्या पडताळणीशिवाय मिळणार नाही पेन्शन। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शन फिजिकल व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया आहे जी पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची आहे। हे सुनिश्चित करते की पेन्शनचे फायदे योग्य व्यक्तीपर्यंत जात आहेत आणि फसवणूक टाळतात। 2025 मध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन न करणाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही अशी बातमी अलीकडेच समोर आली आहे। पेन्शन व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे। मित्रांनो, आपण बघूया की पेन्शन भौतिक पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन काय आहे नेमकं हे। मित्रांनो, पेन्शन फिजिकल व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेन्शनधारकाला त्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी वैयक्तिकरित्या हजर राहावं लागते। ही पडताळणी खात्री करते की पेन्शन प्राप्त करणारी व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहे आणि पेन्शनसाठी पात्र आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की निवृत्ती वेतन भौतिक पडताळणीचे महत्त्व काय आहे। याचे प्रमुख महत्त्व म्हणजे फसवणूक रोखणे। ही प्रक्रिया मृत व्यक्तीच्या नावाने पेन्शन घेण्यासारख्या फसवणुकीला प्रतिबंध करते। अचूक नोंदणी हे सरकारला निवृत्ती वेतनधारकाच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत करते। तिसरा आहे संसाधनाचा योग्य वापर। यामुळे पेन्शनचे पैसे योग्य लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्री होते। मित्रांनो, आता आपण बघूया की ही पेन्शन भौतिक पडताळणी प्रक्रिया म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ही कशी करायची आणि कशी करावी लागेल। मित्रांनो, यामध्ये पेन्शनधारकाला नियुक्ती केंद्रात जावं लागते। तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे दाखवावी लागतात। अधिकारी पेन्शनधारकाच्या ओळखीची पडताळणी करतात। बायोमेट्रिक डेटा जसे की बोटांचे ठसे कॅप्चर केले जाऊ शकतात। पडताळणी पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाते। 2025 पासून जे निवृत्ती वेतनधारक भौतिक पडताळणी करणार नाहीत त्यांना पेन्शन मिळणार नाही। हा एक महत्त्वाचा बदल आहे जो पेन्शन प्रणाली सुधारण्यासाठी केला जात आहे। मित्रांनो, या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या मागचा उद्देश नेमका काय आहे हे आपण बघूया। त्यातला पहिला उद्देश आहे वाढती पारदर्शकता। या नियमामुळे पेन्शन वितरण व्यवस्थेत आर्थिक पारदर्शकता येईल। फसवणूक रोखणे हे फसवे पेन्शन दावे रोखण्यात मदत करेल। तिसरा आहे सरकारी निधीची बचत। यामुळे पेन्शनचे पैसे केवळ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील याची खात्री होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।